नमस्कार, तनिष्का रेसिपीमध्ये तुमचे सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण कारल्याची चटणी करणार आहोत। त्यासाठी इथे मी 3 कारले घेतलेले आहेत। सगळ्यात अगोदर आपण ह्या कारल्याच्या बिया काढून छोट्या फोडी करून घेणार आहोत। या पद्धतीने कारल्यातील बिया काढून घ्यायच्या आहेत आपल्याला। इतक्या छोट्या फोडी आपल्याला कारल्याच्या करून घ्यायच्या आहेत। इथे मी 3ही कारल्यांच्या फोडी करून घेतलेल्या आहेत। आपण आता हे एका भांड्यात काढून घेऊ। त्यानंतर ह्या कारल्याच्या फोडी 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत। कारल्याच्या फोडी धुवून झाल्या की त्यावर अर्धा चमचा मीठ ॲड करायचं आहे। आपल्याला हे मीठ कारल्यांना चांगलं लावून घ्यायचं आहे। या पद्धतीने कारल्याच्या फोडींना मीठ लावून ठेवल्याने कारल्याचा कडवटपणा कमी होतो। साधारण 20 मिनिटांसाठी आपण या कारल्याच्या फोडी अशाच ठेवणार आहोत। इथे या कारल्याच्या फोडी मिठात चांगल्या मुरलेल्या आहेत। आपण आता या कारल्याच्या फोडी अशा पिळून घेणार आहोत, म्हणजे यातला खारटपणा आणि कडवटपणा कमी होईल। इथे कारल्याच्या फोडी व्यवस्थित पिळून झालेल्या आहेत। आपण आता या चटणीसाठी लागणारे छोटंसं वाटण बनवून घेऊ। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात 4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, 4-5 लसणाच्या पाकळ्या, छोटासा आल्याचा तुकडा घेतला आहे। पाण्याचा वापर न करता आपण हे वाटण जाडसर असं ग्राइंड करून घेऊ। इथे वाटण तयार झालेलं आहे। आपण आता चटणी बनवायला सुरुवात करू। चटणीसाठी कढईमध्ये 1 पळी तेल ॲड करू। तेल चांगलं तापलं की त्यात पाव चमचा जिरे तेलात चांगलं तडतडलं की त्यानंतर एक उभा पातळ कापलेला कांदा ॲड करायचा आहे। आपल्याला हा कांदा तेलात चांगला परतून घ्यायचा आहे। कांदा तेलात परतत असतानाच साधारण 1 मिनिटानंतर आपण त्यात काही कढीपत्त्याची पानं ॲड करू। त्यानंतर आपण जे हिरव्या मिरचीचं वाटण बनवलं होतं तेही ॲड करू। हे हिरव्या मिरचीचं वाटण हे कांद्यासोबत चांगलं परतल्या जाईल। इथे ह्या मिरच्या जास्त तिखट होत्या म्हणून मी 3-4च हिरव्या मिरच्या घेतलेल्या होत्या। मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। इथे साधारण 2 ते 2.5 मिनिटं मी हे सगळे जिन्नस तेलात चांगले परतून घेतलेले आहेत। आपण आता यात कारल्याच्या फोडी ॲड करू। कारल्याच्या फोडी तेलात चांगल्या मिक्स करून घ्यायच्या आहेत। त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे। आपण कारल्याच्या फोडी पण मिठात भिजवून ठेवल्या होत्या, त्यामुळे मीठ थोडं बेतानेच ॲड करायचं आहे। मीठ टाकून पुन्हा एकदा हे सगळे जिन्नस चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत। आता आपण यावर झाकण ठेवून कारल्याच्या फोडी तेलात चांगल्या वाफवू देऊ। 3 ते 4 मिनिटं इथे कारल्याच्या फोडी चांगल्या वाफवल्या गेलेल्या आहेत। आपण आता ही भाजी एकदा चांगली मिक्स करून घेऊ। त्यानंतर यावर आपल्याला जाडसर ग्राइंड केलेला शेंगदाण्याचा कूट ॲड करायचा आहे। इथे मी 4 चमचे शेंगदाण्याचा कूट ॲड केलेला आहे। तुम्ही आवडीनुसार थोडा कमी जास्त करू शकता। शेंगदाण्याचा कूट ॲड केल्यानंतर हे कारल्याची भाजी चांगली मिक्स करून घ्यायची आहे। पुन्हा एकदा झाकण ठेवून कमी गॅसच्या फ्लेमवर आपण ही कारल्याची चटणी होऊ देऊ। 1 मिनिटानंतर झाकण काढून आपण ही चटणी पुन्हा एकदा चांगली मिक्स करून घेऊ। ही चटणी अजून चटपटीत बनवण्यासाठी यात आपण अर्ध्या लिंबाचा रस ॲड करू। लिंबाचा रस ॲड केल्याने कारल्याचा कडवटपणा कमी होईल आणि चटणी छान चटपटीत लागेल। इथे ही चटणी तयार झालेली आहे। आपण आता गॅस बंद करून यावर छान कोथिंबीर टाकू। भरपूर अशी बारीक कापलेली कोथिंबीर टाकायची आहे। कोथिंबीर टाकून ही चटणी पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ। तुम्ही पाहू शकता कोथिंबीर टाकल्यानंतर चटणीचा रंग किती छान दिसतोय। कारले न खाणारे सुद्धा ही चटणी खूप आवडीने खातील अशी ही चटणी तयार झाली आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा। तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार।